बेस्टच्या करोडोच्या बसेस भंगारात पडून असल्याची धक्कादायक बाब साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आली आहे। मुंबईतील अरुंद रस्त्यांवर चालवण्यासाठी मिनी बसेसचं कंत्राट बेस्टनं 3 कंपन्यांना दिलं होतं। मात्र अनेक महिन्यांपासून सुमारे 300 मिनी बसेस अक्षरशः धूळखात पडल्यात। तीन कंपन्यांकडून बेस्टकडून कंत्राट, हंसा 270 बस, पीएमआय 20 बसेस, एमपीजी 270 बसेस। सप्टेंबर 2019 मध्ये या बसेस सेवेत, ऑक्टोबर 2024 मध्ये या गाड्या बंद आहेत। किलोमीटरनुसार भाडे तत्वावर कंत्राट करण्यात आलं होतं। 5 वर्षांसाठी मिनी बसेसचं कंत्राट होतं। खासगी कंपन्या बस आणि चालक पुरवणार होते। कराराचे मुख्य मुद्दे काय होते? बसचे देखभाल आणि दुरुस्तीचं काम कंत्राटदारांकडेच असणार होतं। तिकीट विक्रीतून मिळणारा पूर्ण महसूल हा बेस्टकडे जाणार। कंत्राटदारांना प्रति किलोमीटर किंवा ठराविक अटींवर पैसे दिले जाणार। बस ठराविक दर्जाच्या, उदाहरणार्थ वातानुकूलित आसन क्षमता असणं बंधनकारक। कंत्राटदारांनी वेळापत्रकाचं पालन करणं आवश्यक। बस सुस्थितीत ठेवणं हे बंधनकारक होतं। सेवा दर्जा पाळला नाही किंवा देखभाल नीट केली नाही तर करार रद्द करण्यात येणार।